नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। मग सावळास कंकण बाहू पसरुनी दक्षिण। आलिंगिला स्वशरण भक्त राजतो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता गीताशास्त्रामध्ये आलेली आहे। यच्चे यावत मनुष्य मात्राला प्रिय वस्तूंचा वियोग झाल्यानंतर जे दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात। शास्त्राचा सिद्धांत असा आहे, ज्या ज्या वस्तूवर व्यक्तीवर विषयावर आपण प्रेम करतो, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रियत्वाची भावना निर्माण होते, प्रारब्ध बलाने त्या वस्तूचा वियोग प्राप्त झाला की मनुष्याला जे दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात। आणि जो मनुष्य शोकाला धरून राहतो त्याच्याकडे तामस धैर्य असतं बघा। यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचती दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी असं म्हणून त्या तामसी धैर्याचं 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे। देहाधनाची आवडी सदा भयतयातेन सांडी। ज्याचं देहावर आणि धनावर प्रेम आहे त्याला कायम भीती असते। आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो। केला न शके पाप जावो कृतघ्नो निजैसे। कृतघ्न पुरुषापासून ज्याप्रमाणे पाप कधीच जात नाही, तसं ज्याचं पदार्थावर प्रेम असेल, मग अगदी मोबाईलची ती पिन असते की नाही, त्याच्यावर जरी मनुष्याचं प्रेम असेल आणि ती जर हरवली तर मनुष्याला शोक होतो बघा। काही काही माणसं जेवतसुद्धा नाही, म्हणजे इतकं प्रेम असतं। पदार्थावर प्रेम केलं की ते प्रेम मनुष्याला रडवतं आणि अशा रडवणाऱ्या दुःखालाच शोक असं म्हणतात। शोक नाश व्हावा याकरता गीताशास्त्र निर्माण झालेलं आहे। आणि शोकाचं कारण काय असेल तर अविचार, मोह। म्हणून तर पुढे याच अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे। गीता ही सप्तशती मंत्रांनी प्रतिपादन केलेली भगवतीच आहे, दुर्गा आहे। आणि मग ज्याप्रमाणे दुर्गेने महिषासुराचा वध केला, तसं मोह नावाचा महिषासुर त्याचा वध करण्याकरता ही निर्माण झालेली गीता नावाची सप्तशती म्हणजे 700 श्लोकांनी संपन्न असणारी मंत्रांनी प्रतिपादन केलेली भगवती माताच आहे। भाव असा आहे की शोक नाश व्हावा याकरताच हे गीताशास्त्र निर्माण झालं आहे। अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडिताः। शोक करू नको असं म्हणून प्रारंभ केला। आणि या प्रस्तुत 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की अर्जुना माझी शरणागती कर। शरणागती हा उद्धाराचा एकमेव मार्ग आहे। आणि असा निश्चय भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते। अर्थात माम एवै प्रपद्यन्ते, जे मलाच शरण येतात तेच तरुण जातात। दुसरा अर्थ काय झाला, जे मला शरण येत नाही ते तरुण जात नाही। तुकोबारांचं एक अभंग नाटातला फार गोड आहे बघा। शेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूती खेते। आपुल्या पोटा जी रडते मागती सीते अवदान त्यांचं पूजन करू नका। या सगळ्यांचं प्रतिपादन केलं आणि त्यांचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्या ठिकाणचे असणारे दोष भगवान परमात्म्याकडे नाही। तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन। तुका म्हणे त्याचे करा चिंतन। वंदू चरण येती सकळ सगळे त्याला शरण येतात। किंवा निळोबाऱ्यांची गवळणीतला अभंग हा प्रसिद्ध आहे बघा। इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती श्रुतिशास्त्र तेही यातीची स्तविती। महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती हो। अशा प्रकारचा परमात्मा
म्हणून भगवान म्हणतात माम एकम शरणम व्रज, तू मलाच शरण ये. पण कसा आहे, कोणत्याही प्रकारचा भेद ठेवू नको, भेदाचाही भाव नाही आणि धर्मावर असणारं जे काही अहंकाराचं प्रेम आहे तेही नको. इथे जरी श्लोकामध्ये सर्व धर्मांपरित्यज्य असं म्हटलं असेल, धर्माचा परित्याग कर याचा वाच्यार्थ ग्रहण करायचा नाही, लक्षार्थाचं ग्रहण करायचं. धर्म हा पुण्याचा संस्कार आहे, अधर्म हा पापाचा संस्कार आहे. आणि मग स्वर्गाला प्राप्त करून देणारं धर्म, नरकाला प्राप्ती करून देणारं अधर्म, यांना जे जन्म देणारं आहे अज्ञान, त्या अज्ञानाचा परित्याग कर. म्हणून जरी धर्म शब्द घेतला असेल तर धर्म अधर्म याच्यावर अहंकार आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे निर्माण होतो की नाही. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे मूळ, ते तेजोनी तेजी सकळ धर्म जात. असं भगवंताला ज्ञानोबरांनी केलेला हा विलक्षण आणि अपूर्व अशा प्रकारचा अर्थ आहे बरं. पण भगवंताचं तात्पर्य प्रगट केलं आहे. इतर टीकाकारांनी किंवा व्याख्यात्यांनी याचा खूप विस्तार केला आहे चांगल्या प्रकारे. पण ज्ञानोबरांचं मातृहृदय अंतकरण असल्यामुळे किती सहज भाषेमध्ये की धर्म जात, सगळ्या धर्माचा परित्याग करायचा असेल तर धर्म हे कार्य आहे आणि नुसता कार्याचा परित्याग करू नका, त्याच्या कारणाचा परित्याग करा. आपल्याला जर एखादा आजार झाला, होऊ नये पण झालाच, सामान्य डॉक्टरांकडे जर आपण गेलो, तसं तर काही काही माणसं डॉक्टरांकडे जातच नाही, मेडिकलमध्येच काम भागून घेतात. म्हणजे त्यांच्या असणाऱ्या ज्ञानानुसारच गोळ्या वगैरे घेतात, तिथंच भागून घेतात. काही माणसं डॉक्टरापर्यंत जातात आणि काही माणसं MD पर्यंत जातात. म्हणजे जो त्या विषयातला तज्ज्ञ आहे म्हणून तर त्याला मास्टर ऑफ डॉक्टर असं म्हणतात. त्याचा तो संक्षेप केल्यामुळे MD झाला. मग आपल्याला जर ताप आला असेल तर तो MD जो असतो ना, तो लगेचच्या लगेच गोळ्या औषध देत नाही. तो पहिल्यांदा म्हणतो की माझ्याकडे येण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं रक्त तपासा. अहो सामान्यच ताप आलेला आहे, त्यामध्ये काय रक्त तपासायचं नाही. तुम्हाला जरी असं वाटेल की सामान्य ताप आहे, तर या तापाचं नेमकं कारण कोणतं आहे, त्या कारणापर्यंत मला जायचं आहे. आणि जेव्हा कारण नष्ट होईल तेव्हा तुम्हाला भविष्यात परत ताप येणार नाही. म्हणजे ते तापाची निवृत्ती नाही करत, तापाचं जे कारण आहे त्या कारणाची निवृत्ती करतात. यालाच कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. म्हणून भगवंताने जरी सर्व धर्मांना असा शब्द वापरला असेल तरी धर्म अधर्माचं मूळ कारण जे अज्ञान, ते मी प्रतिपादन केलेल्या अध्यात्मज्ञानाच्या द्वारे त्याचा परित्याग कर. आणि ज्ञानाने जेव्हा तू आणि मी स्वरूपाने एक राहील, अज्ञान आणि मालिया मीची एक असे अपैसया, तिथे मीच एक शिल्लक राहील. आणि भगवान असं म्हणतात, मग त्या स्वरूपाच्या ठिकाणी तैसा मी एक वाचूनी काही, भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. सोहम तो परमात्मा मीच आहे, या बोधाने अनन्य हो. म्हणजे तुझा आणि माझा कोणत्याही काळात भेद नाही. जर मला शरण आला आणि भेद शिल्लक ठेवत असेल तर तो मला शरणच आलेला नाही. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. अर्जुना ही शब्द ओखटे आहे, कानी लावू नको. म्हणजे काय, भेद शिल्लक राहिला आणि मला शरण आला, भेद अवशिष्ट राहत असेल तर ती शरणागतीच नाही, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, ज्या ज्या शास्त्रामध्ये परमात्म्याचा आणि जीवाचा भेद प्रतिपादन केलेला आहे, अशा भेदाची वचनं आपल्या कानारसुद्धा येऊ देऊ नको. कारण ते विचारसागरामध्ये आलं आहे बघा, भेद प्रतिपादन करणं वेदविरुद्ध आहे. आणि भेद प्रतिपादन केल्यानंतर मुमुक्षुला ते हितावह नाही. सगळा व्यवहार भेदातच चालू आहे की नाही, पण भेदापासून मात्र कोणालाही आनंद नाही बघा. अभेदामध्ये आनंद आहे. आपण ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये जातो की नाही, पालखी सोहळ्यामध्ये गेलो तर भेद राहतो का, सगळा अभेदच आहे. आता वाटप केंद्र सुरू झालं तर मग माणसंच रांगेला लागतात का, अभेद आहे बघा सगळा, आहे का नाही. जेवायला बसले अभेदच आहे की नाही. कोणाला कोणाची जाती आठवत नाही, धर्म आठवत नाही, फक्त एक उद्दिष्ट आहे की परमात्म्याकडे जायचं. एवढा अभेदात आनंद आहे. भेदामध्ये मनुष्याचं अंतकरण संकोचित होतं. यो वै उदरम अंतरम कुरुते आता तस्य भयम भवती.
जो थोडंसुद्धा अंतर पाहतो त्याला यह मृत्यो समृत्युमाप्नोती यह नानेव पश्यती उपनिषदाचं प्रमाण आहे. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो की जो भेद पाहतो. आणि येथ भेद तरीके देखावा, जरी अहंभाव उरला हुवावा तो आधीचे नाही आगवा आता विषम काही. म्हणून तर महात्मा भेद पाहत नाही, त्याला अभेद स्वरूप असणारा परमात्मा दिसतो. कुठे? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. दर्शिनः हा शब्द आहे बरं. सम परमात्म्याला पाहतो नतुवर्तिनः. सगळ्यांशी तो सारखा व्यवहार नाही करत. व्यवहारामध्ये भेद पाळावा, विचारामध्ये अभेद असावा. पुन्हा एकदा वाक्य सांगतो बरं. हे व्यवहारामध्ये भेदच असेल पण विचारामध्ये मात्र अभेद असावा. कल्पना करा, तुमच्या घरी एखादा विद्वान महात्मा आला आणि त्याच प्रसंगाला तुमच्या घरी एखादी गाय आली. तुम्हाला नाही भेद नाही करायचा, मग अभेद करायचा आपल्याला. आपण विद्वानाला दररोज जीव घालतो, आज गाईला जीव घालायचं आणि विद्वानाला कवळं गवत द्यायचं, असं नाही करायचं ना. व्यवहारात व्यवहारासारखाच करावा लागेल. फक्त परमात्मा या रूपाने आलेला आहे असा विचारामध्ये अभेद असला पाहिजे. भगवान म्हणतात, मला शरण आला तर जीवग्रंथीचा नाश होतो. ज्याची जीवग्रंथी सुटली त्याला धर्म अधर्माचा लेप कधीही लागत नाही. उदाहरण पाहिलं, दह्याचं मंथन केल्यानंतर लोणी बाजूला निघालं, ते ताकातच राहतं पण ताकाचा त्याला स्पर्श होत नाही. तसा ज्याला आत्मज्ञानाचा बोध प्राप्त झाला तो देहातच राहतो, कर्मातच राहतो, जगाच्या व्यवहारातच राहतो, पण जगाचा, कर्माचा, देहाचा कोणताही व्यवहार त्याला स्पर्श करत नाही. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना फक्त मला शरण घे, पाप पुण्य तुझं मीच होऊन जाईल. म्हणजे काय? पाप आणि पुण्य आद्यस्थ होतील आणि माझ्या अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होईल. तुला काही भीती वाटण्याचं कारण नाही. एवढं कार्य केलं तो सुटलेलाच आहे. एक ओवीचा भाव आता लक्षात आला. 15व्या क्रमांकाची ओवी. येतो लेणी अपैसया सुटलाच्या हासी धनंजया घेई मज प्रकाशोन या सोडवीन तुते. एवढ्याच असणाऱ्या प्रसंगाने अर्जुना तो अपैसया सुटलाची आहासी, याचा अर्थ काय झाला? तो मुक्तच आहे. फक्त मध्यंतरी मी बद्धतेला प्राप्त झालो किंवा मला बंधन प्राप्त झालं, हा फक्त भ्रमच आहे. म्हणून तर पुढे म्हणणार आहे बघा, गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मी अर्जुनपणाच्या अहंकारात गुंतलो होतो. ज्या काळात मी देहाचा अहंकार घेतला तेव्हाच बद्धता आहे. देहाचा अहंकार सुटला की तेव्हा मात्र मुक्तता आहे. म्हणून तो आपोआप मुक्तच आहे. मुक्त होता परी बडे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मनुष्य हा स्वतः बद्ध होतो. मुक्त कोण होईल? स्वतःच मुक्त होईल. अपैसया आपोआप सुटून जाशील, मुक्त होशील. घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तुते. मला प्रकाशोनिया घेई अर्थात समजून घे, जाणून घे. आणि मला जाणलं की तुझ्याही स्वरूपामध्ये मी तुला अनुभवाला येईल, काळजी करू नको. यामुळेच अंतकरणातली आधी म्हणजे मनोव्यथा, मला पाप प्राप्त होईल, नरकाला जावं लागेल असा काही विचार करू नको. मज एकाला जाणून शरणागती करून प्राप्त हो. असं सर्व देशामध्ये निवास करणारा परमात्मा, सर्वांच्या दृष्टीच्या रूपाने जगाला पाहणारा किंवा डोळस असणारा आणि सर्व रूपवान पदार्थ ज्याच्या रूपामुळे रूपवान झाले आहे किंवा ज्यांच्यामुळे सर्वांना रूप प्राप्त झालं, असा परमात्मा रणांगणावर कुरुक्षेत्रावर भक्तराज अर्जुनाला इथपर्यंत बोलले. 17व्या ओळीपर्यंत 66 क्रमांकाच्या श्लोकाचं सगळं चिंतन झालेलं आहे. आता इथपासून जे पुढं आहे ना, 17व्या 18व्या ओळीपासून तर जवळपास आता या सगळ्या ओव्या आहे ना, त्या बहुतेक 85 ओळीपर्यंत ही आता सगळी ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे मग आतापर्यंत चाललं ते काय आहे? आतापर्यंत श्लोकावरचं भाष्य होतं. ज्ञानोबराय पदाची कोरण सांडी असं व्याख्यान करतात. श्लोकातलं एकही पद सोडत नाहीत,
त्या पदावर व्याख्यान करतात तेव्हा ते ज्ञानोबाऱ्यांचं भाष्य आहे. आणि ज्ञानोबाऱ्या जेव्हा स्वतःचं मत प्रतिपादन करतात किंवा काही विशेष भाव प्रकट करतात तेव्हा ती ज्ञानेश्वरी असते. बरं, हे आता पुढं ज्ञानेश्वरी सुरू हो राहिली. कारण आता तुम्ही असं म्हणाल की श्लोकांचा आणि याचा संबंध नाही का? याचा तर खूप जवळचा संबंध आहे. पण मग हे बाकीच्या असणाऱ्या महापुरुषांनी का वर्णन केलं नाही? त्याचं कारण ज्या परमात्म्याने गीता सांगितली तेच तर आता ज्ञानेश्वरी सांगायला तयार झाले ना. म्हणून तिथं घडलेल्या बारीक बारीक घटना ते त्यांना जेवढ्या माहिती तेवढ्या बाकी कोणालाच माहिती नाही. कारण तोच परमात्मा तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून तिथं रणांगणावर काय काय घडलेलं आहे ते ज्ञानोबा आपल्यासमोर प्रतिपादन करतात. इथपर्यंत श्लोकाचा भाव झालेला आहे. आता पुढे घडलं काय? मला तू अर्जुना शरण ये. यानंतर झालं काय? भगवंताचं अर्जुनावर प्रेम आहे. त्या प्रेमामुळे भगवंताने अर्जुनाला आलिंगन कृपा केली. तोच प्रकार आता पुढे सांगतात. मग सावळा असं कंकण बाहू पसरून दक्षिण आलिंगेला स्वशरण भक्त राजतो. वैकुंठवासी गुरुवर श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे ज्ञानेश्वरीमध्ये भक्तराज शब्द फक्त दोनदाच आलेला आहे. एक 4थ्या अध्यायामध्ये आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज केरेटी परिसत असे त्यानंतर इथं आलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला राजा म्हटलंय पण ते वेगळ्या अर्थाने म्हणे परिसनेयाच्या राया राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया जाळी तेही जळे. तिथं श्रवण करणाऱ्यात तो राजा आहे आणि इथं भक्तामध्ये तो राजा आहे. बघा, बाकीचे भक्त असतील पण या भक्तातला राजा म्हणजे अर्जुन आहे. कशामुळे बरे? जोपर्यंत पांडवांचा जन्म झाला नाही तोपर्यंत परमात्मा सगळीकडे कार्यक्रमाला जायचे. पण पांडवांचा जन्म झाला तेव्हापासून सगळीकडचे बंद केले परमात्म्याने. व्यासांना विचारलं कुठे परमात्मा? द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्याच घरामध्ये मुक्काम. कोणालाही विचारावं पांडवाकडे म्हणजे काय काम आहे? काही नाही. द्रौपदी मातेचं रक्षण करायचं पांडवांच्या घरी. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं पांडवांच्या घरी. धर्मराजाच्या असणाऱ्या यज्ञामध्ये पत्रावळ्या उचलायच्या पांडवांच्या घरी. पाचाही आत अर्जुना श्रीकृष्ण सावियाची झाला अधीना कामुक कादैसा अंगना अपैता कीजे. इथं भक्तराज शब्द वापरला आहे. बरं, सगळ्या भक्तातला राजा आहे आणि राजाची सत्ता असते. या भक्ताची एवढी सत्ता आहे की ज्याने परमात्म्याला आपला सारथी केला. वेखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. एखादा खासदार आमदार जर गाडी चालवत असेल आणि पलीकडच्या बाजूला जर एखादा व्यक्ती बसला ना त्याचं काय वजन वाढतं? आज आपली गाडी आमदारांनी चालवली आणि मी पुढं बसलो होतो. आता इथं अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे आणि ते भक्तराज अर्जुनाचा रथ चालवतात. किती वजन असेल? बाकी जगात कोणालाच एवढा मोठा सारथी नसन भेटला. म्हणून तर भक्तराज आहे आणि अर्जुनावर प्रेम आहे. बघा, ते प्रेम असेल ना तर मनुष्याच्या मनामध्ये ज्या घटना घडायच्या नसतात ना त्या पण घडतात. जसं की हिरण्यकश्यपूचा वध केला, परमात्म्याला राग आला. देवाला असं वाटलं हा राग नाही शांत झाला, इतर देवांना वाटलं तर सगळ्या जगाचा नाश होईल. त्यांनी भक्त प्रल्हादाला पुढं पाठवलं. बाकी कोणी गेलं नाही. पण प्रल्हादाला पाहिल्याबरोबर ज्याच्या मनात राग होता त्याच परमात्म्याच्या मनात प्रेम निर्माण झालं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कडीवरी. आणि परमात्मा भक्त प्रल्हादाला चाटू लागले. जशी एखादी गाय वासराला चाटते तसे. शांत झाला की नाही? तसं जे ज्ञान भगवंतांनी कोणाला सांगितलं नाही पण ते अर्जुनाच्या समोर मुक्त कंठाने प्रगट केले. बघा, जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी, ते जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. म्हणून तर संजयाने असं म्हटलं आहे की अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अतिप्रीती श्री नारायणे बोली जात असे. एक तर परमात्मा बोलतच नाही. बोलला तर प्रेमाने बोलत नाही आणि प्रेमाने बोला तर अतिप्रेमाने बोलत नाही.
तो बोलला फक्त इथपर्यंतच. अतिप्रीती श्रीनारायणे बोलीच तसे अर्जुनाच्या बाबतीमध्ये म्हणून भक्तराज आहे. आणि त्याला पाहिल्यानंतर परमात्म्याने कृपा केली बघा. मग सावळा सकंकन, सावळ्या वर्णाचा परमात्मा सावळा आहे. सावळ्या वर्णाचा परमात्मा, त्याचा असणारा सावळ्या वर्णाचा हात, पण कोणता? बाहू पसरोनी दक्षिण, दक्षिण म्हणजे उजवा हात. आणि त्या उजव्या हातामध्ये सुवर्ण कंकण आहे. बघा आता, एक तर सावळा हात, त्यातही पुन्हा उजवा, त्यातही पुन्हा सोन्याचं कंकण. हे बाकी कोणी का सांगू शकत नाही, कारण ज्यांचा सावळा हात होता, सुवर्ण कंकण होतं, तेच ज्ञानोबाराय आहे. बाहू पसरोनी दक्षिण, आलिंगिला स्वशरण भक्तराज तो भक्तराज जो आपल्या स्वतःला शरण आलेला आहे. स्वशरण याचे 2-3 अर्थ होते ना. स्व स्वरूपवाचक शब्द आहे. आपल्या आत्मस्वरूपाला शरण आला. आणि सगळ्यांचा आत्मा कोण आहे? परमात्मा. किंवा श्रीकृष्ण परमात्म्याला असं वाटलं, हा अर्जुन मला शरण आला आहे की नाही. शिष्यस्तेहम शाधिमां त्वं प्रपन्नम, मी आपला शिष्य आहे, आपण मला उपदेश करा. भगवान म्हणतात मला शरण आलेला आहे हा. दुसऱ्या अध्यायामध्ये गोवी बघा, तिथे भगवान परमात्मा हा मेघ आहे असं म्हटलं आहे. म्हणून सहजे सुनीळ कृपामृते सजळ, तो ओळलासे गोपाळ महामेघ. जे मेघ वर्षाव करतात ना, ते सावळ्याच वर्णाचे असतात. आणि परमात्मा महामेघ आहे, जो अर्जुन नावाच्या पर्वतावर ज्ञानाचा वर्षाव करणार आहे. मेघाचं आणि परमात्म्याच्या शरीराचं ज्ञानोबाने साम्य प्रतिपादन केले दुसऱ्या अध्यायामध्ये. महामेघ म्हटलं की नाही. मेघाचा वर्ण कसा असतो? श्याम वर्णाचा. आणि परमात्म्याचं शरीरही कसं आहे? श्याम वर्णाचं. म्हणून तो मेघ वर्षाव करेल, तसा हाही महामेघच आहे, तोही वर्षाव करेल, म्हणून सावळा शब्द वापरला. आता भक्ताला दिलेलं हे आलिंगन जे आहे ना, या आलिंगनामध्ये ऐक्य असतं. आणि हे शुद्ध आलिंगन आहे. आपण व्यवहारामध्ये ऐकतो ना, कधी माणसं तामसी आलिंगन देतात, कधी राजसी आलिंगन देतात. हे मात्र सात्विक आलिंगन आहे बरं. ज्ञानोबाराय नामदेव महाराजांच्या घरी आले तेव्हा आलिंगनाचा जो प्रकार आहे तो सात्विक आहे. तामसी आलिंगनामध्ये नाश व्हावा ही भावना असते. ते कौरवाचं आणि पांडवांचं युद्ध झालं. भीमाने प्रतिज्ञा केली होती दरबारात की सगळे कौरव मी एकटाच मारणार, आणि ते होते 100. चुकून पांडवांच्यापैकी भीमाला सोडून चौघाच्या हातात, म्हणजे धर्मराज, नकुल, सहदेव, अर्जुन यांच्यासमोर कौरवापैकी एखादा व्यक्ती आला आणि आता त्याला मारायचं, तर ते मारत नसायचे, सोडून द्यायचे. म्हणजे का? माझ्या भीमाची प्रतिज्ञा पूर्ण व्हायची आहे. मारण्याचा प्रसंग जरी आला तर सोडून द्यायचे. जा म्हणे, तुला आम्ही मारणार नाही. का? ते भीम मारणार आहे तुला, असं म्हणून सोडून द्यायचे बा. मी एकट्या भीमाने शतक केलं होतं. म्हणून बाकीच्या असं वाटलं आपण जर एखादा मारला तर उगा एखादी धावा कमी पडायची की नाही, 99वर व्हायचं पुन्हा ते सगळं. म्हणून सगळे भीमाने मारले. धृतराष्ट्राला बाकीच्यांचं काही नाही वाटलं, पण भीमाबद्दल राग होता प्रचंड. मग शेवटी ते म्हणले, भीमा आता माझे तर मुलं सगळे वारले, पण तुम्हीच माझे मुलं आहात, मला सगळ्यांना भेटायचं क्रमाक्रमाने. पण मग भीम कुठं आहे? मला पहिल्यांदा भीमाला भेटायचं आहे. आता ते ज्ञानोबा म्हणतात, वरी भीमसेन बेथू, तो गडी आडदांडच आहे, त्याने काही मागचा पुढचा विचार नाही केला, चालला भेटायला. भगवंताने खुणवलं, थोडं बाजूला हो म्हणे. आणि दुर्योधन ज्या पंचधातूचा भीमाचा पुतळा करून युद्धाचा सराव करायचा, तो पुतळा अलगद समोर ठेवला, आवाज न होऊ देता, इतका अलगद ठेवला. भीमाने आवाज केला, मी आलो काका, पुढं या पुढं या, असं म्हणून जेव्हा आले आणि त्या धृतराष्ट्राने आलिंगन दिलं. कशाला? भीम म्हणून त्या पुतळ्याला. प्रचंड ताकदीचा वापर केला. धृतराष्ट्रामध्ये ताकद खूप होती, 10,000 हत्तीचं बळ होतं म्हणे. काय जुन्या लोकांची ताकद असेल ना. जोग महाराजांची ताकद किती? त्यांच्या आईला रस प्यायचा ऊसाचा. जोग महाराजांचे जे बंधू होते की नाही मोठे, पांडोबा महाराज, त्यांनी ऊस एकत्र केले आणि एकत्र ऊस पिळले. त्यातून जो रस पाझरला तो आईला दिला. आपण आपलं धोतरही पिळलं तर भरपूर झालं. ऊस पिळ काय ताकद असेल तशी ती धृतराष्ट्राची ताकद. त्याने जे ताकद वापरली त्या सगळ्या असणाऱ्या पुतळ्याचं चूर्ण होऊन गेलं, पिठच झालं बारीक. भीम म्हटलं, अरे बापरे, जर पुतळ्याचं चूर्ण होतं आहे तर आपलं काय झालं असतं.
म्हणून तर भगवंताने सांगितलं, तुला मी सांगितलंय माग सर, तू आपलं कोणी आलं की लगेच भेटायला जातो, असं नाही करायचं. असं नाही हा, कोणालाही नाही लगेचच्या लगेच नाही, थोडा विचार करायचा ना. म्हणजे ते धृतराष्ट्राने दिलेलं आलिंगन कोणतं आहे? तामसी आलिंगन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर पराक्रम केला आहे बघा. इतिहास वाचला पाहिजे बरं. इतिहास वाचला तर आपल्याकडून चुका होत नाही. आपण गीताशास्त्र शिकलं पाहिजे. आपल्या सगळ्या देवांच्या हातामध्ये शस्त्र आहे, फक्त देवाच्या भक्ताच्या हातामध्ये शस्त्र नाही. प्रसंग फार बिकट आहे, आपल्याला आपलं आत्मरक्षण करता येईल एवढं तरी आपण शिकलं पाहिजे. म्हणून अहिंसा हा परम धर्मच आहे, पण धर्माकरता केलेली हिंसासुद्धा त्यापेक्षा मोठा धर्म आहे. म्हणून आपण ह्या वचनं विसरतो. शाळेतली मुलं काही धर्मशास्त्र शिकत नाही, त्यामुळे नाही प्रतिकार कुठं करतात. देवाच्या हातात सगळीकडे शस्त्र आहे बघा, एकही देव रिकामा नाही. शिकवलं आहे आपल्याला. आपल्याला गरज आहे गीताशास्त्र शिकण्याची, महाभारत पाहण्याची. बळ असावं, कमीत कमी आपली मुलं जर एखादा प्रसंग आला तर पलायन तरी चांगलं करता आलं पाहिजे. जास्त पळणार पण नाही आपली मुलं, दम लागेल, छाती फुटेल, मरून जातील. कमीत कमी पळता तरी चांगलं आलं पाहिजे की नाही. सराव पाहिजे बघा, व्यायाम पाहिजे, शरीरही कमवलं पाहिजे. सगळं महत्त्वाचं आहे. सगळं हे झालं म्हणून तुम्ही इतिहास वाचा. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा शत्रूला भेटायला चालले ना, तेव्हा काय दक्षता होती. सगळ्यांचं बळ हरवलेलं होतं, सगळ्यांचं. पण त्या प्रसंगामध्ये विश्वास फक्त आपल्यावर, स्वतःवर आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि त्या दिवशी जो पराक्रम घडला ना, तो जगात कधीच घडला नाही. तेव्हापासून जे वजन वाढलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, बास, हे कोणाचाही नाश करू शकतात. जायचं कसं? इतिहास पूर्ण वाचा. मित्रांना विचारलं जायचं कसं? काही राजे शिलबंद जा, म्हणजे काय? चिलखत घालून जा. डोक्याला जिरेटोप असावा, हातामध्ये वाघ नख असावी. दुसऱ्या एका मित्राने सांगितलं दाढी थोडी जास्त वाढलेली आहे, कमी करा. शत्रूने जर केसच पकडले तर तुम्ही पराधीन होऊन जाल. आलिंगन दिलं आहे ना, आलिंगन दिलं तर कोथळाच बाहेर काढला. इतकं दक्ष असावं. ते आलिंगन आहे शत्रूने दिलेलं, पण मग शहरात सव्वाशेर छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा इतिहास वाचला पाहिजे. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा म्हणायचे बघा, जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षावसा हिजे, परी जयते शिवरीजे अचुंबित. वज्र कवच म्हणजे चिलखत, चिलखत होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज वाचले. महाराज वाचले, महाराष्ट्र वाचला. आणि महाराष्ट्र वाचल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान वाचला. शिकलं पाहिजे. इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत असते. आपण इतिहासापासून काही शिकत नाही, इतिहासच शिकत नाही. धर्मशास्त्रापासून काही शिकत नाही ना. धर्मशास्त्र कुठं आहे? जरी शाळेत नसेल तर आपण घरात जिवंत ठेवलं पाहिजे. मी एका महाराष्ट्राच्या बाहेर एका प्रांतात कीर्तनाला गेलो होतो. उल्लेख नाही करत, विनाकारण तुम्ही पुन्हा संशोधन घ्याल. पण त्या भागामध्ये शाळेत मराठी शिकवली जात नाही, पण त्यांना मराठीची आणि वारकरी संप्रदायाची आवड आहे. त्यांनी घरात मराठी जिवंत ठेवली. आणि आज आपले मराठीचा अभिमान बाळगायचा तर आपली मुलं कुठे आहे? इंग्लिश मिडियमला. तुम्हीच मान्य केलं आहे. आणि मग जेव्हा ते इंग्लिशमधल्या कविता म्हणते ना लहान मुलं, काय म्हणते बघा ते, साखर खाऊन नाही खाल्ल्यासारखं काहीतरी म्हणते बघा ते. हां, शाळेतच शिकवलं इटिंग शुगर नो, साखर खायची नाही म्हणायचं. इथूनच खोटं बोलण्याचे संस्कार सुरू झाले शाळेतून. आणि मग ते सत्यमेव जयते कसं काय राहणार आहे? त्यांनी शाळेत मराठी नाही शिकवायला, त्यांनी घरात मराठी जिवंत ठेवली. आणि आपल्याला माझा मराठाची बोल कौतुके, तर आपल्याला इंग्लिशचं काय कौतुक वाटतं आहे. एखाद्याने हरिपाठ म्हणला की नाही लहान मुलाने, तर माणसं टाळ्याने वाजवीत. पण ते असं इंग्लिशमध्ये वाकडं तिकडं नाचून काहीतरी म्हटलं का आपले पोरं लोक 10 रुपये काढून देतात, त्याला कौतुक करतात. कोणाचं केलं पाहिजे? खरं तर ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. लहान मुलं की नाही बघा. म्हणजे आपल्यालाच आपला काय नाही, धर्माभिमान नाही. आणि ज्याला धर्माभिमान नसतो ते संस्कृती अस्ताला जात असते. सावध असा. बराच विषय लांबला आता. मग सावळा असं कंकण, बाहू पसरुणी दक्षिण, आलिंगिला स्वशरण भक्त राजतो. हे तामसी आलिंगन आहे. राजसी आलिंगन विषयी पुरुषाचं आहे. आणि सात्विक आलिंगन देवभक्ताचं, भक्ताचं. भक्ताचं आलिंगन कुठे आहे बघा? नाम याचे भेटी ज्ञानदेव आले,
लोटांगण घातले नामदेवी देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे. तीर्थावळीमध्ये प्रसंग आलाय बघा. ज्ञानोबराय नामदेव महाराजांच्या घरी आले बरं, पण भाव वेगळा आहे. सुरुवातीला नामदेव महाराज इथं आले होते, पण तो मग भाजण्याचा प्रकार पाहिला त्यांनी. मुक्ताईने सांगितलं सगळे दर्शन घेत होते, सगळे. निवृत्तीनाथ नामदेवरायांपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत, दर्शन घेतात. सगळ्यांनी दर्शन घेतलं क्रमाक्रमाने. आणि मग नामदेवराय असं आशीर्वाद द्यायचे, शुभम भवतो कल्याणम असतो, असा आशीर्वाद द्यायचे. मुक्ताईंनी ते पाहिलं, दर्शन नाही घेतलं. दादांनी सांगितलं मुक्ताई दर्शन घे, ते लय मोठे महाराज आहे. म्हण महाराज कसं काय मोठे, पंढरपुरात राहतात. म्हण मग मोठे असेल तर मग वारकऱ्यातला नियम काय आहे? पाया पडे जन एकमेका. प्रतिनमस्कार कुठं करतात ते? त्यांच्यात अहंकार आहे. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, अहंकार गेला नाही, मी नाही जाणार दर्शनाला. आणि मग असं म्हणल्यानंतर ते पुन्हा रागवले, अहंकार पुन्हा वाढला. मग त्याने सांगितलं अपक्व असतात त्यांच्याकडे अहंकार असतो. चांगला अहंकारी मनुष्य अपक्वच असतो. गोरोबा काकांना सांगितलं तुम्ही कुंभार आहात ना, कोणतं मडकं कच्चं आहे पक्क आहे तुम्हाला कळतं की नाही? म्हणजे मग आता हे सगळे संत बसलेले, करा परीक्षा. घेतलं थापड ना हातामध्ये, आणि मग निवृत्तीनाथांच्या मस्तकावर मारलं. खणखणीत आहे बघा, परिपक्वाच्याही पुढं आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या ठिकाणी काय उणीव असणार? सगळे संत. नामदेवरायांचा प्रसंग आला. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात नामदेव महाराजांनी लगेच हजामत केलेली होती, आणि जे थापटनं मारलं डोक्यामध्ये वेदना झाल्या, आणि जे पळाले, रडायला सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं काका कच्चं मडकं आहे बघा, आणि आपल्यात येऊन एखादं जर कच्चं राहत असेल तर दोष आपल्याला लागेल ना. पाठात येऊन एखादं कच्चं राहत असेल भाजलं पाहिजे की नाही? मग करा तयारी. नामदेवरायांनी विचार केला, हे मारण्याकरता मागं पुढं पाहत नाही, भाजण्याकरताही मागं पुढं पाहणार नाही. जे पळाले देवाकडे गेले. देवा सांगितलं काय भक्त आहे म्हणे, इतके क्रूर भाजायला लागले होते मला. भगवान म्हणले अरे खरं नामदेवा तुम्ही कच्चेच आहात. परिपक्वता श्रीगुरूंची शरणागतीने येत असते. आता बघा प्रसंग, नामदेवराय आले तर नमस्कार केलेला नाही, पण जेव्हा ज्ञानोबराय तिथं जातात तेव्हा लोटांगण घातले नामदेवी. का? परिपक्वता आहे. इथे आपण उणीव नाही काढायची हा संतांची. संतांची लीला असते, त्या लीलेतलं तात्पर्य कळालं पाहिजे की आपण कितीही मोठे असाल तर सद्गुरूंच्या शरणागती वाचून आपल्याला परिपूर्णता नाही हे घ्यायचं. नाही तर तुम्ही बसा असं म्हणाल की मग बघा ना नामदेवरायांनी तर कुठं गुरु केले, तेवढेच घेतो आपण, बाकीचं नाही घेत. ते घ्यायचं नाही. ते लीला मात्र आहे संतांची. सगळे संत परिपक्वच आहे ना. चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, ते भक्त प्रल्हादाचे अवतार आहे नामदेवराय. कुठं काही उणीव राहणार आहे? पण लीलेतून दाखवतात की श्रीगुरूंचं महिमान सगळ्यात मोठा आहे, हे तात्पर्य घेतलं पाहिजे. लोटांगण घातलंय देवोनी आलिंगन, तिथं आलिंगन दिलं की नाही? सात्विक आलिंगन आहे बघा. आणि इथं देवभक्ताचं आलिंगन तेही सात्विकच आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. इथं भक्त शिष्य आणि गुरु या भावाने शरणागती किंवा आलिंगनाचा प्रकार आहे. आलिंगिला स्वशरण भक्त राजतो, भगवंताने आलिंगन दिलं, पण भगवंताचं आलिंगन देण्याची भूमिका काय आहे? ज्ञानोबा पुढं असं म्हणतात त्या देवाला काही द्यायचं आहे. परमात्मा दाता आहे की नाही, उदार आहे, त्याला द्यायचं काय? ज्ञानोबा पुढे म्हणतात 2 ओव्याचा एकत्र विचार आहे पुढचा. न पवता जयाते काखे सुनी बुद्धिते, बोलणे मागोते ओसरले, ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले. भगवंताचं हे करण्यामागं निमित्त आहे बरं. मिश म्हणजे निमित्त. देवाला एक निमित्त होतं, आणि निमित्ताची परमात्मा वाट पाहत असतो. जोपर्यंत योग्य वेळ आला नाही तोपर्यंत प्रसंगसुद्धा येत नाही. देवाला निमित्त द्यायचं होतं. काय द्यायचं बघा. न पवता जयाते, जयाते न पवता, पवने म्हणजे प्राप्त होणे. ज्या परमात्म स्वरूपाला प्राप्त न होता काखे सुनी बुद्धी ते बोलणे, बोलणे आपल्या काखेमध्ये बुद्धीला घालून मागवते ओसरले. भाव असा आहे, परमात्म स्वरूपाला जाणायचं असेल तर आपल्याकडे शब्द आहे, आणि परमात्म स्वरूपाला जाणायचं असेल
तर आपल्याकडे बुद्धी आहे. परमात्मा जाणला जातो ना, त्याला सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाण मानले बघा. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान होण्याकरता जे साधन आहे ना, प्रमा उत्पन्न जे करतात त्याला प्रमाण असं म्हणतात. मग प्रमाणामध्ये 6 प्रकार आहे. पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे आपल्याला इंद्रियाने ज्ञान होतं. दुसरं आहे अनुमान प्रमाण. तिसरं आहे शब्द प्रमाण. चौथा आहे उपमान प्रमाण. नंतर आहे अनुपलब्धी प्रमाण आणि पुढे अर्थापत्ती नावाचं प्रमाण. हे सगळ्या प्रमाणाचा विचार सागरामध्ये आला आहे. प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान होतं, कधी कधी प्रत्यक्ष ज्ञान नाही होत, पण अनुमानाने होतं ना. समजा धूर दिसला तर आपण काय म्हणतो, धुराच्या खाली अग्नी आहे. अग्नीचं प्रत्यक्ष आहे का? नाही. पण अग्नीचं प्रत्यक्ष नाही, पण धुरावरून आपण काय जाणला? अग्नी जाणला. म्हणजे काय? अनुमान प्रमाणाने ज्ञान होतं. या सगळ्या प्रमाणामध्ये प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. समजा कल्पना करा, आपण एखादी परीक्षा दिली आहे आणि त्या परीक्षेचा निकाल लागला शाळेमध्ये तर आपण काही जाऊ शकलो नाही, पण एखाद्या मित्राने आपल्याला फोनवरून सांगितलं, अरे तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आता तो उत्तीर्ण झाल्याचा निकाल आपण पाहिला का? कारण आपल्या हातामध्ये काही प्रमाणपत्र आलंच नाही, पण मित्रावर आपला विश्वास आहे आणि ज्याच्यावर विश्वास असतो त्याच्या मुखातून येणाऱ्या शब्दाला सत्यता असते. म्हणून शब्द हे सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, किंवा आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. सगळे जगातले व्यवहार शब्दावर चालतात. जेवढा शब्दांचा वापर होतो ना, तेवढा कशाचाच वापर होत नाही. वक्ता कशावर चालतो? कीर्तनकार सांगत चला, प्रवचनकार, शाळेतला प्राध्यापक, राजकीय नेता, पाठ, सगळे शब्दावरच चालू आहे की नाही? सगळे शब्दावर. हा व्यवहार सगळा होतो आहे शब्द. ब्रह्मज्ञानसुद्धा शब्दानेच होतं. तत्त्वमसी महावाक्य आहे की नाही? त्या सगळा व्यवहार शब्दाने चालतो. शब्द झाला आकाशातून निर्माण, व्यापक फार मोठा आहे, पण तोही शब्द परमात्म्याला जाणत नाही बघा. म्हणून शब्द, म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना 15व्या अध्यायामध्ये बघा, ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. आता शब्द परमात्म्याला का जाणत नाही? शब्दाची प्रवृत्ती कुठं होते? नाम रूप संबंध, जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद, वस्तूशी नाही. प्रवाद म्हणजे प्रकर्षाने वदवदती बोलणे. ज्याच्या संबंधाने बोलायचं तर नाम रूप संबंध जाती क्रिया भेद असावा लागतो. आणि या 6 गोष्टी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही, म्हणून शब्दाचं प्रयोजन सिद्ध होत नाही. म्हणून शब्द माघारी फिरतो बघा. शब्द जात माघवते सरे. शब्द सगळे मागं संपतात. मग शब्द उपकाराचा नाही का? आहे ना. अज्ञान आवरण भंग करण्याकरता शब्द उपयोगाचा आहे, पण एकदा आवरण भंग झालं की परमात्म्याचं प्रकाशन करण्याकरता शब्द समर्थ नाही. म्हणून बोलणं मागं संपतं. त्यानंतर आहे बुद्धी. बुद्धी म्हणजे अंतकरण. बुद्धी म्हणजेच अंतकरण आहे. मग ती बुद्धी बाहेरच्या पदार्थाला जाणण्याकरता वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्तीची गरज आहे. पण परमात्मा स्वरूपाला जाणायचं असेल तर फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही. पण बुद्धीही परमात्म्याचं प्रकाशन नाही करत बरं. कारण का? परमात्मा स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश परमात्म्याला बुद्धीमध्ये आलेला प्रकाश अल्प आहे बघा. बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे. त्या बुद्धीमध्ये परमात्म्याचा प्रकाश पडला की त्याला चिदाभास असं म्हणतात. त्यामुळे बुद्धी जाणू शकते, पण फक्त कोणत्या पदार्थाला? ज्यावर आवरण आहे अज्ञानाचं त्याला जाणू शकते. कल्पना करा, आपल्याकडे काठी आहे, दिवा आहे, घटाखाली एखादा पदार्थ ठेवला आहे. काठीने आपण घट फोडला आणि घटाच्या खालचा पदार्थ आपण कशाने पाहू शकतो? दिव्यानेच. पण कल्पना करा, घटाखाली दिवाच ठेवला आहे. आता त्या दिव्याला पाहण्याकरता दुसऱ्या दिव्याची गरज आहे का? नाही. फक्त घट फोडण्याकरता काठीची गरज आहे. तसा परमात्मा स्वयंप्रकाश आहे आणि बुद्धीतही प्रकाशच आहे. पण बुद्धी बाकीच्या जड पदार्थाला जाणेल तेव्हा तिचा प्रकाश उपयोगाचा आहे. पण स्वयंप्रकाश परमात्म्याला जाणण्याकरता बुद्धी पण समर्थ नाही. म्हणून तर म्हटले बघा, मनाची नखी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न निगे.
ते इंद्रिया काय जोगे काही होईल, मनाचं नख लागत नाही परमात्मा स्वरूपावर, बुद्धीची दृष्टी प्रवेश नाही करत. मग आता जिथं मनाचा आणि बुद्धीचा थाव लागला नाही तर इंद्रियाला काय कळणार आहे? म्हणून तर परमात्मा देव इंद्रियाला दिसत नाही. जो लोक म्हणतात ना आम्हाला देव दाखवा, तर त्याला एकच उत्तर आहे, देव हा दाखवण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. आणि अनुभव येण्याकरता पात्रता लागते. इथं सामान्य व्यक्तीच्या अंगामध्ये हाडं किती आहे हे एक सरीशिवाय कळत नाही, तर परमात्मा कधी कळणार आहे? इंद्रियांचा विषय नाही तो बुद्धीचा आणि मनाचा पण विषय नाही, स्वयंप्रकाश आहे. असं जे स्वरूप आहे ते द्यायचं आहे, तो बोध द्यायचा आहे. म्हणून न पवता जयाते, ज्या स्वरूपाला प्राप्त न करताच काखे सुनी बुद्धीते, बुद्धीला काखेमध्ये घालून बोलणे मागवते ओसरले. बोलणं किंवा शब्द प्रपंच माघारी फिरतो, मागवते ओसरले, ते संपूर्ण ओसरतं, निघून जातं, मागं हटतं बघा, त्याचा लाग लागत नाही. जास्त जर पाणी आलं नदीला तर नौका आहे ना पलीकडे जात नाही बघा, पलीकडे नाही. जर वेग असेल ना, नौका पलीकडे चालली का अलीकडच्याच काठावरून फेकून जाते बघा. का? कारण प्रचंड वेग असेल तर शिरता येत नाही. तसं स्वरूप इतकं शुद्ध आहे म्हणून तर शब्द आणि बुद्धी तिथं प्रवेश नाही करत. जैसी तिरी नाव न ढळे टेकली साती, तैसे जाणीव जेतन रिगे, विचार मागुता पाऊली निघे. असं स्वरूप असल्यामुळे ते द्यावया, असं जे काही स्वरूप आहे देण्याकरता भगवंताने मिश खेवाचे केले. खेव म्हणजे आलिंगन. द्यायचं काय आहे? बोध, किंवा द्यायचं आहे आपलं स्वरूप. बघा बरं, इथं उपनिषदाचं एक प्रमाण आपल्याला बरोबर लागू होतं. परमात्मा कुणाला प्राप्त होईल? परमात्म्याला वाटलं पाहिजे की मला माझं स्वरूप याला द्यायचं आहे, त्याला परमात्मा प्राप्त होईल. यम एव एष ऋणते तेन लभ्यः, उपनिषदातलं प्रमाण आहे बरं. आत्मा कुणाला प्राप्त होतो? आत्मा ज्याच्यावर प्रसन्न होतो त्यालाच आत्मा प्राप्त होतो. देव कोणाला प्राप्त होईल? देवाला वाटलं पाहिजे की मला याच्या हृदयात जायचं आहे, तर परमात्मा त्याला प्राप्त होईल. देवाला वाटलं पाहिजे बरं. हे जयाचे चोखटे मानसी, मी होणी असे क्षेत्र संन्यासी, किंवा जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. काय ते भक्तांचं हृदय असेल, परमात्म्याला वाटतं की त्यांच्या हृदयामध्ये राहावं. सावता महाराजांचं उदाहरण फार मोठं आहे, चरित्रात आहे बघा. भक्तविजय नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये सावता महाराज चरित्राचं स्वतंत्र नावाने आलेलं नाही, पण जे काही कुर्मदास नावाचे भक्त आहे की नाही, त्यांच्या चरित्रामध्ये सावता महाराजांचं चरित्र आलेलं आहे. भगवान परमात्मा नामदेवरायाला ज्ञानोबाराया सोबत घेतात आणि घेऊन त्या अरण बहुळ का काय ना लहुळ नावाच्या गावाला भेटीला जायचं आहे. मध्यंतरी अरण लागते बघा. आजही बघा सावता महाराजांचं दर्शन आणि कुर्मदासचं दर्शन जवळजवळच आहे. परमात्मा पंढरपुराहून निघाले, नामदेवराय ज्ञानोबारायाने सोबत घेतल्यानंतर सांगितलं मला खूप तहान लागली, मी पाणी पिऊन येतो. मळा चांगला दिसला आहे. मळा दिसला लगेच परमात्मा घुसला बघा मळ्यामध्ये, आणि ते संस्कार वारकऱ्यांनी जतन केले. मळा दिसला वारीमध्ये, वारकरी घुसलाच बघा मोकळ्या मनाने, जसं काही मळ्याचा मालक आहे. मग डाळिंब खाईल, केळी खाईल, काही पण खाईल, कच्चा असेल तरी खाईल, काही नाही. मग परमात्मा गेले मळ्यामध्ये. सावता महाराजांना सांगितलं की काही वारकरी टोमॅटोही खातात बघा. दिसला मळा की गेला, काहीच नाही. असं परमात्मा गेले तिथं. आणि गेल्यानंतर सावता महाराजांना म्हटले की माझ्या पाठीमागं 2 चोर लागले, मला लपव. सावता महाराज म्हणे तुला कुठं लपवावं? सगळ्या ब्रह्मांडात तूच व्यापक आहे, तुला लपवावं अशी जागा कुठं आहे? ते म्हटले मला पाठ नको सांगू, माझ्या पाठीमागं चोर लागलेले आहे, मला कुठंतरी लपव. सावता महाराजांनी म्हटलं तुम्हाला लपवलं तरी तुम्ही लपवले जाणार नाही. का बरं? कारण तुमचं जे तेज आहे ना ते अंतःकरणातून बाहेर प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा लपवलं कुठं जाणार आहे? लपवलं जात नाही बघा. कल्पना करा एखाद्या घरामध्ये ते आंब्याची आडी असते ना, आंबे पिकायला ठेवले, पिकले, त्याचा वास लपतो का? अहो साधी फोडणी बसली त्याला वास लपत नाही. आंब्याचा कुठं वास लपत असतो का? परमात्मा लपवला तरी लपवला जाणार नाही. पण मग लपवला बघा. कोणती जागा चांगली आहे,
कुठेही परमात्मा जरी शोधला तर सापडणारच. मळ्यातही लपवला सापडला जाणार. मग अशी एकच जागा आहे, साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. परमात्म्याला वाटलं होतं आपल्याला यांच्या हृदयात जायचं आहे. यम ए वैश वृणते तेन लभ्यः. देवाला वाटलं पाहिजे की मला भक्ताच्या हृदयात जायचं आहे. परमात्मा लपले आणि बराच वेळ झाला परमात्मा आलाच नाही. पाणी प्यायला एवढा वेळ लागत असतो का? एवढा वेळ लागतो पाणी प्यायला? इतका वेळ झाला म्हणजे 8 वाजत आले ना अजून पाणीच पिणं चालू आहे का? तिथलं सांगतोय परमात्मा काही येत नाही. नामदेवराय शोध घेत घेत गेले. भगवंताच्या अंगातले फुलं पडलेले रस्त्याने, परमात्म्याच्या पावलाची चिन्ह उमटलेली आहे, अंगावरचं चंदन मुक्का सांडलेला आहे खाली. त्या शोध घेत घेत तिथपर्यंत गेले आणि सावता महाराजांच्या जवळ आले. चिन्हच अदृश्य झाले आणि मग रडू लागले की परमात्मा इथपर्यंत आला हे कळालं, पण इथून कुठं गेला हे मात्र काही सापडत नाही. आणि मग सावता महाराजांनी सांगितलं परमात्मा आपल्या जवळच असतो, फक्त अहंकारामुळे दिसत नाही. नामदेवरायांनी भेट दिली. सावता महाराजांना सांगितलं माझा परमात्मा मला भेटवा. वारं आलं आणि ते अंगावरचं उपरणं बाजूला झालं. परमात्मा दिसला ना. परमात्म्याचं ते उत्तरीय जे वस्त्र होतं ते हृदयातून बाहेर आलेलं होतं. मग सापडला परमात्मा. भाव असा आहे परमात्म्याला वाटावं की मला यांच्या हृदयात राहायचं आहे. मग परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होतो. मंदिरात परमात्मा प्रतिष्ठापना करायचं असेल तर ती जागा स्वच्छ असावी लागते, शुद्ध असावी लागते. तसं तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रती चावळीचे सुखे. म्हणून देवाला असं वाटलं की मला आता अर्जुनाच्या हृदयात जायचं आहे. मी शब्दाने प्राप्त होत नाही, मी कोणत्याही प्रकारच्या बुद्धीच्या सामर्थ्याने प्राप्त होत नाही ना. म्हणून थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगात हा कुठे होईजे ते जवळी क माझी. असा प्रकार आहे की नाही. म्हणून परमात्मा ते द्यायचं आहे, ते म्हणजे आपलं स्वरूप द्यायचं आहे. ते द्यावया मिश खेवाचे केले. खेव म्हणजे आलिंगन, आलिंगनाचं निमित्त केलं. परिणाम काय झाला? वा. परमात्मा सांगता ज्ञानोबा म्हणतात हृदय एक ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक. ही उभी राहिली ना. बोलणे मागवते व सरले ऐसे जे काही एक, असं जे काही एक आपलं स्वरूप आहे. असा का शब्द वापरला बरं? ऐसे जे काही एक, त्याचं कारण आहे स्वरूप हे शब्दात सांगता येत नाही. बघा परब्रह्म जे आहे ना ते शब्दाचा विषय नाही. त्याला अमुक अमुक असं म्हणावं तर ते तशाच प्रकारचं होईल. म्हणून तर मग पंचदशकाराने म्हटलं आहे ते कशा स्वरूपाचं आहे, ज्याला इद्रुक असंही म्हणता येत नाही आणि ज्याला ताद्रुक असंही म्हणता येत नाही. इद्रुक म्हणजे अशा प्रकारचं आणि ताद्रुक म्हणजे तशा प्रकारचं. यद निद्रुक अनिद्रुक ताद्रुकच तत्स्वरूपम विनिश्चिनू. ज्याला असंही नाही तसंही नाही, कसं आहे सांगता येत नाही. पण मग नाहीच असं म्हणायचं नाही. मात्र ऐसे जे काही एक, असं जे काही एक स्वरूप आहे. बोला बुद्धीसी अटक. बोल आणि बुद्धी सगळ्यात मोठे काय आहे? बोल म्हणजे विद्वत्ता आणि बुद्धी म्हणजेच काय? ज्ञानाचा अभिमान. काही माणसाकडे शब्दप्रपंच फार मोठा असतो की नाही. शब्दप्रपंच मोठा असतो ना. माणसं व्यवहारात म्हणतात बघा ते शब्द प्रभू आहे म्हणतात की नाही. शब्द साठा जास्त असेल तर शब्द प्रभू. पण प्रभू असा आहे की ज्याच्याकडे शब्दच चालत नाही, असा तो शब्द प्रभू. ज्या प्रभूकडे शब्द कोणताच चालत नाही. बोला अटक आणि बुद्धी म्हणजे विद्वत्ता. आपली किती विद्वत्ता असेल तर वेदा एवढी थोडीच आहे. जाणे वेचीने बळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोल की आती तोही आंतुना तळवटी दडे एरू नेते नेती म्हणून बहुडे तोही माग फिरतो. येतं सनकादिक वेळे पिशे झाले. परमात्मा विद्वत्तेनं प्राप्त होत नाही. वेदाचं उदाहरण. फार बडबड केली म्हणजे प्राप्त होत नाही. शेषाचं उदाहरण. सनकादिक वेळे पिशे झाले, तपाने पण नाही प्राप्त होत. श्रीमंतीनं तर अजिबात प्राप्त होत नाही. मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. मनोनिथोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आगवी विसरीजे
जे जगात हा कोटी होईजे तै जवळीक माझी, तेव्हा परमात्मा प्राप्त होतो. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, शब्द आणि बुद्धी यांना सुद्धा जे अटक आहे म्हणजे प्रतिबंधक आहे, यांनाही सहजासहजी प्राप्त होत नाही. ते द्यावया, ते आपलं स्वरूप देण्याकरता बघा इतकं दुर्लभ आहे. आणि ते देण्याकरता भगवंताने मिश खेवाचे केले. आलिंगन, अर्जुनाला आलिंगन द्यावं याचं निमित्त केलं. आणि जेव्हा आलिंगन दिलं तेव्हा काय झालं ते पुढे सांगणार आहे, ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.